नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राहुल कोल्हे कल्पतरू पॅटर्नमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो। आपण आज घेऊन आलेलो आहोत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते। हे जे की महत्त्वाचे पुरस्कार आहेत। यासाठी तुम्हाला कोणती परीक्षा असो, सरळ सेवामध्ये कोणतीही असो, MPSC असो, पुरस्काराबद्दल एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात। जे की आपण 2024 आणि 25 आणि लेटेस्ट 26चे जे काही पुरस्कार आहेत ते या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकाच व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत। फक्त याच्यामध्ये एकच जे की आता लेटेस्ट पुरस्कार मिळालेला आहे ऑस्कर, तेच आपण घेऊन आलेलो आहोत। ते एका स्पेशल व्हिडिओमध्ये घेऊन येऊ आपण। चला तर आपण हे तुमचे जे 1 मार्क्स फिक्स आहे, 1 ते 2 मार्क्स, कधी कधी 2ही मार्क्सला म्हणजे कधी 3ला विचारू शकतात। ओके, कारण आंतरराष्ट्रीय बी त्याच्यामध्ये काही पुरस्कार असतात, काही राष्ट्रीय असतात। तर चला तर आपण हे जे काही पुरस्कार आहेत हे आपण पाहूया। पहा, एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला या व्हिडिओमधून सर्व पुरस्कार मिळतील, त्यांचे विजेते कोण आहेत ते पहा। राष्ट्रीय जल पुरस्कार हा केंद्रीय जल मंत्रालयाकडून मिळला जातो, लक्षात ठेवा। ओके, हा राष्ट्रीय जल पुरस्कार 2024चा महाराष्ट्र या राज्याला मिळाला आहे, म्हणजे आपल्या राज्याला मिळालेला आहे, लक्षात ठेवा। मी आता बरेच पोलीस भरतीचे जे पेपर झाले त्यामध्ये पाहिले, याच्यामध्ये हमखास पेपरमध्ये 1 मार्क्ससाठी पुरस्कार विचारतात। आणि पोलीस भरतीमध्ये तुम्हालाही माहीत आहे, कुठेही पेपरमध्ये हा कधी कधी अवघड पण प्रश्न लागतात। ओके, मॅक्झिमम तर काय आपण जे काय महाराष्ट्र भूषण आहे, जे काय पद्मविभूषण आहे, पद्मभूषण आहे, पद्मश्री यावर जास्त राहतात। पण कधी जर असा जर प्रश्न विचारला तर तुमचा हाताचा मार्क्स नाही झाला। त्यानंतर दादासाहेब फाळके पुरस्कार पहा, तर हे महाराष्ट्राला भेटलेला आहे। कोणता? राष्ट्रीय जल पुरस्कार, जे की केंद्रीय जल मंत्रालयाकडून दिला जातो, जे की जलव्यवस्थापनामध्ये ज्याही राज्यानं चांगलं काम केलं। याच्यामध्ये महाराष्ट्र आहे, 2 नंबरला याच्यामध्ये ओडिसा आहे, गुजरात आहे, त्यानंतर 3 नंबरला ओरिसा आणि तेलंगणा आहे। तर 3 काही एवढं विचारणार नाही, हे महाराष्ट्राला मिळाला म्हणून एक लक्षात ठेवा। ओके, महाराष्ट्राला मिळाला म्हणून याच्यावर प्रश्न विचारू शकतात। ओके, तर राष्ट्रीय जल पुरस्कार 2024चा हा महाराष्ट्र राज्याला मिळाला। ओके, म्हणजे सर्वोत्कृष्ट राज्य ठरलं याच्यामध्ये। ओके, जलव्यवस्थापनामध्ये। तर त्यानंतर पहा दादासाहेब फाळके पुरस्कार, पहा 1969 पासून दिलेला आहे। दादासाहेब फाळके म्हणजे जे की आपल्या फिल्म इंडस्ट्रीचे जे काय जनक म्हणू आपण, भारतीय सिनेसृष्टीचे जनक म्हणतात त्यांना, तर त्यांच्या नावावर हा पुरस्कार दिला जातो। तर हा पुरस्कार मोहनलाल यांना मिळाला, लक्षात ठेवा। बाबा 40 वर्षाहून जास्त त्यानं फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केलं आहे, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार पण मिळाला आहे बरेच। ओके, तर त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत। तर हे जे काय महत्त्वाचा पुरस्कार आहे दादासाहेब फाळके पुरस्कार, तर हे त्यांना 2023चा म्हणून आपण 2025मध्ये मिळाला। त्याच्या आधी जे काय मिथून आहेत, त्याच्या आधी आशा पारेख आहेत। ओके, त्याच्यानंतर रजनीकांत आहे, यांनाही पुरस्कार मिळाला। मी एका लेक्चरमध्ये डिटेलमध्ये घेतलेला आहे। ओके, तर हे कधी कधी मागच्या वेळेसचा विचारू शकता, त्याच्या आधीचा तर मिथून यांना भेटला होता, लक्षात ठेवा, मिथून चक्रवर्ती। तर मल्याळममधले 3रे अभिनेते आहेत। मल्याळममध्ये त्यांचा दृश्यम पिक्चर आहे, हे जागतिक दर्जावर त्यांचा पिक्चर गाजलेला आहे। ओके, की त्यांच्या पिक्चरची तारीफ केलेली आहे, जबरदस्त पिक्चर काढले आहेत त्यांनी। तर मोहनलाल आहेत, कोणते? दादासाहेब फाळके पुरस्कार याचे विजेते हे विचारू शकतात, हे पण खूप महत्त्वाचं लक्षात ठेवा। ओके, 59वा ज्ञानपीठ पुरस्कार हा साहित्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा पुरस्कार। महाराष्ट्रामध्ये जसं की आपण वि. स. खांडेकर पाहतो, विदा करंदीकर पाहतो, ओके, नेमाडे पाहतो, तर त्याच्यामध्ये 3-4 जणांना आपल्या भेटलेला आहे, म्हणजे एवढा महत्त्वाचा पुरस्कार आहे। ओके, ज्ञानपीठ पुरस्कार। तर हा ज्ञानपीठ पुरस्कार पहा, विनोद कुमार शुक्ल यांना हिंदी लेखक आहे, ते हिंदी साहित्याबद्दल भेटलेला आहे। कधी कधी तुम्हाला विचारू शकतात की जो ज्ञानपीठ पुरस्कार विनोद कुमार शुक्ल प्रश्नामध्ये देऊन टाकतील, ज्ञानकुमार शुक्ल, पण कोणत्या याच्यामध्ये साठी भेटला? कोणत्या? कन्नडमध्ये, तेलुगूमध्ये, तर हिंदी साहित्यामध्ये, हिंदी लेखक होते, लक्षात ठेवा। ओके, त्यानंतर पहा साहित्य अकादमी हा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे, तर तो भेटलेला आहे सुधीर रसाळ यांना। ओके, मराठी साहित्याकरिता। ओके, त्यानंतर पहा 34वा सरस्वती सन्मान। ओके, 34वा सरस्वती सन्मान पहा, तर हे सद्गुरू भद्रेश दास स्वामी यांना मिळाला, लक्षात ठेवा। ओके, त्याला काय म्हणू आपण? सद्गुरू भद्रेश दास स्वामी यांना कोणता पुरस्कार? 34वा सरस्वती सन्मान हा पुरस्कार, लक्षात ठेवा। ओके, बिर्ला ग्रुपहून दिला जातो हा पुरस्कार। त्यानंतर पहा 34वा व्यास सन्मान सूर्यबाला यांना मिळालेला आहे, हिंदी लेखिका, हे मग लक्षात ठेवा। सरासरी हिंदी लेखनासाठी खूप पुरस्कार मिळतात, हिंदी लेखक म्हणजे मॅक्झिमम। ओके, लक्षात ठेवा, हिंदी लेखनासाठी बऱ्याच वेळा आपण जे काही साहित्यातले व्यास पुरस्कार पाहतो, त्याच्यामध्ये हिंदी साहित्यामध्ये सर्वाधिक जास्त पुरस्कार आपण पाहतो कधी भी। तर ओके, तर सूर्यबाला आहे, यांना हिंदी साहित्याबद्दल पुरस्कार मिळालेला आहे। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, जे की पहिले राजीव गांधी यांचं नाव होतं, लक्षात ठेवा। 1991-92 पासून सुरुवात झालेली आहे। तर गुकेश डी, मी हे पण प्रश्न घेतलेला, लक्षात ठेवा। गुकेश डी हे की बुद्धिबळासाठी मिळालेलं आहे। हरमनप्रीत सिंग सध्या कॅप्टन आहे ती, ओके, कशी? आपल्या हॉकीची। ओके, हॉकी कॅप्टन आहे ती, तर हॉकीबद्दल यांना मिळालं, लक्षात ठेवा। हरमनप्रीत सिंग, लक्षात ठेवा। प्रवीण कुमार
पॅरा ॲथलेटिक्स आहेत, यांना पण पुरस्कार भेटला. आणि मनू भाकर यांनी ऑलिम्पिकमध्ये मेडल दिलेले आहेत, जे की नेमबाजीसाठी दिले आहेत. ओके, तर त्यांना कोणते पुरस्कार मिळाले 2024चे पहा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार. याच्याबद्दल प्रश्न असा विचारू शकतात, याच्याबद्दल 3 नाव देतील आणि एक दुसरंच देतील, किंवा याच्या आधीचा जे काही मिळालेलं आहे 2023-22ला त्यांचं नाव टाकतील. तर म्हणून हे 4 नाव लक्षात ठेवा. गुकेश डी यांचं खेळ पण विचारू शकतात. गुकेश डी यांचा बुद्धिबळ आहे, लक्षात ठेवा. यांचं कोणतं आहे? बुद्धिबळ. ओके, यांचं कोणतं आहे? बुद्धिबळ, लक्षात ठेवा. त्यानंतर हरमीत कौर हॉकी केलं आहे आपण, हरमीत कौर सिंगचं. त्यानंतर प्रवीण कुमार हे ॲथलेटिक्ससाठी घ्या, लक्षात ठेवा, ॲथलेटिक्स. ओके, आणि त्यानंतर मनू भाकरे नेमबाजीसाठी आहे, नेमबाजी. ओके, हे विचारू शकता डीपमध्ये, कारण हा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार अतिशय महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. ओके, बाफ्टामधील सर्वोत्तम पुरस्कार हा ब्रिटिश चित्रपट जो आहे, ब्रिटिश देतात त्याला, ब्रिटिश सरकारकडून हा महत्त्वाचा पुरस्कार ठरला आहे. ओके, बाफ्टा पुरस्कार म्हणतात, ब्रिटिश म्हणजे इंग्लंडवाले देतात हे. तर बाल आणि कौटुंबिक चित्रपट हा पहिला चित्रपट आहे भारतीय, म्हणून याच्यावर पण प्रश्न विचारायची दाट शक्यता आहे. मित्र म्हणतो याच्यातला कोणताही प्रश्न जाणार नाही तुमचा पुरस्काराचा. एवढं म्हणजे आत्मविश्वासानं सांगत आहे, कारण पूर्णच पुरस्कार घेतला आपण याच्यामध्ये. फक्त एक पुरस्कार राहिला लेटेस्ट आपला भेटलेला, कोणता? ऑस्करचा. बस त्याचं बी व्हिडिओ अपलोड केला की तुमचा कोणताही जे काही आपण म्हणू प्रश्न पुरस्कारावरचा जाणार नाही, एवढी आपण गॅरंटी घेतो आम्ही. कारण जेवढे पुरस्कार आहेत तेवढेच आहेत, बाकीचं काही विचारत नाही तरी घेतलेलं आहे, कारण ते जर विचारला तुम्हाला तर तुमचा तो मार्क्स नाही गेला पाहिजे. ओके, यासाठी आम्ही ते तत्पर आहोत त्यासाठी. तर बोंग चित्रपट आहे तो मणिपुरी चित्रपट आहे, तो फरहान अख्तर यांनी तो निर्मित केलेला, लक्षात ठेवा, फरहान अख्तर. बोंग चित्रपट आहे आणि हा मणिपुरी चित्रपट आहे. ओके, जो की बाफ्टामध्ये सर्वोत्तम बाल आणि कौटुंबिक चित्रपट पहिला भारतीय ठरला. याच्यामध्ये महत्त्वाचा काय? पहिला भारतीय म्हणून विचारू शकता. तसं विचारायचं कोणते विचारतात? पहिला भारतीय, लक्षात ठेवा. ओके, लयत लय तुमचं लेक्चर जेवढं होईल तेवढं पाहणं जाईल, एवढा वेळ तुम्हाला पण मार्क्स मिळून जाईल, लक्षात ठेवा. सकारोह पुरस्कार 2025, तर आंद्रे प्रोडोएड आणि मार्झिया आमालॉबेली आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे, रट्टा देऊन घ्यायला. स्वच्छता पखडवाडा पुरस्कार प्रथम क्रमांक, तर पारादीप पोर्ट आहे. ओके, जे काही आपण बंदर म्हणू ओडिसाचं, त्याला हे पुरस्कार मिळालेलं आहे, लक्षात ठेवा. जलमंत्रालय किंवा आपण काय म्हणू त्याला, बंदर, जल आणि जे काही जहाज जे काय आहे, ओके, त्याच्याकडून दिलं जातं व्यवस्थित कामासाठी. ओके, वंदे मातरम पुरस्कार 2025चा चंद्रशेखर घोष. तर चंद्रशेखर घोष तुम्हाला दिसतील बंधन बँकचे संस्थापक. ओके, तर बंधन बँकचे जे काही तुम्हाला संस्थापक दिसतील त्यांनी ग्रामीण लेवलला ते त्यांचे जे काय म्हणू आपण बँकेचं जे काय आहे, ओके, ते ग्रामीण लेवलच्या नागरिकापर्यंत ते सोपं करून दिलं त्यांनी त्यांच्या बँके क्षेत्र. ओके, बंधन बँकचे संस्थापक दिसतील तुम्हाला हे. ओके, तर म्हणून त्यांना हा वंदे मातरम पुरस्कार मिळालेला आहे चंद्रशेखर घोषला. कुठं? कोलकाता येथे. ओके, लक्षात ठेवा, कोलकाता येथे. ॲथलीट ऑफ द इयर पहा, यावेळेस तर ॲथलेटिक्स कोण आहे, तर सिडनी मॅकलॉफ्लिन लेव्हरोन हा तुम्हाला दिसतो, लक्षात ठेवा. ओके, तर तो ॲथलीट ऑफ द इयर आहे, लक्षात ठेवा. पद्मपाणी पुरस्कार पहा, पद्मपाणी पुरस्कार म्हणजे जे काय आपण म्हणू वेरूळ आणि अजिंठा आंतरराष्ट्रीय जे काही पुरस्कार असतात त्याच्यामध्ये हा पुरस्कार दिला जातो. वेरूळ अजिंठा जे काही आपण जागतिक लेवलचे आपले पाहतो, ओके, प्रेक्षणीय स्थळ लेण्या छत्रपती संभाजीनगरमधल्या, तर हे पुरस्कार पण तिथे दिला जातो छत्रपती संभाजीनगरमध्ये. तर इलाईराजा यांनी जवळपास 50 दशकाहून अधिक काय म्हणू आपण संगीत क्षेत्रामध्ये काम केलं आहे. ओके, तर हा पद्मपाणी पुरस्कार आहे, तर ज्येष्ठ संगीतकार यांना दिला, इलाईराजा यांना, लक्षात ठेवा. बाकीच्या भारतीयांना बऱ्याच जणाला A.R. रहमान वगैरे यांना पण हा पुरस्कार मिळालेला आहे, पद्मपाणी पुरस्कार. पद्मपाणी तुम्हाला माहीत आहे, चित्र आहे, भित्तिचित्र. ओके, जे की तुम्ही ज्यावेळेस अजिंठ्याला असाल तेव्हा ते चित्र आहे भगवान बुद्धाचं, तर त्या नावावर हे पद्मपाणी पुरस्कार दिला जातो. विंग्स इंडिया 2026 हे सर्वोत्कृष्ट विमानतळासाठी दिला जातो, विंग्स इंडिया आशियामध्ये, लक्षात ठेवा. तर दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ की सर्वाधिक जास्त उड्डाण म्हणू, सर्वाधिक स्वच्छ म्हणू, अजून जे काही पायाभूत सुविधा चांगल्या केलेल्या आहेत तिथं, प्रवासाचा म्हणजे प्रवासी जे असतात इंटरनॅशनलसाठी करणारे, त्यासाठी बऱ्याच काही योजना लागू केलेल्या आहेत. म्हणून हे सर्व पाहून हे दिल्ली जे काही एअरपोर्ट आहे इंटरनॅशनल, त्यांना हे पुरस्कार दिलेला, लक्षात ठेवा, की हे सर्वोत्कृष्ट विमानतळ म्हणून. ओके, तर विंग्स इंडिया का. चॅम्पियन ऑफ द अर्थ 2024 डॉक्टर माधव गाडगीळ यांना मिळालं, लक्षात ठेवा. ओके, चॅम्पियन ऑफ द अर्थ हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट पहा स्लाईडमध्ये, पिझ्झर आर्किटेक्चर पुरस्कार 2025ला लिऊ जियाकून भेटला. कधी कधी हा प्रश्न याच्यावर पण विचारतात, कोणत्या देशाचे होते म्हणून. पूर्ण पुरस्कार राहते की पिझ्झर आर्किटेक्चर पुरस्कार 2025 लिऊ जियाकून यांना मिळाला, ते कोणत्या देशाचे होते, तर चीन या देशाचे. म्हणून याच्याकडे जास्त लक्ष ठेवा, देशाकडे. एक
एक वही घ्या, एक पेन घ्या आणि जे मी घेत आहे ते फक्त लिहून घ्या. दोनदा लिहिलं तरी तुम्हाला बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवा, कारण 4 ऑप्शन असतात. 4 ऑप्शनमधून तुम्हाला एक टिक करायचं असतं. काय काय पुरस्कार तुम्ही ऐकले नसतील फक्त, आणि विचारायची कमी शक्यता आहे, पण जर विचारला तर तुमचा मार्क्स नाही केला पाहिजे. बाकी तर तुम्हाला सांगितलंच नाही. बाकी जे महत्त्वाचे पुरस्कार आहे त्यावर तर विचारतातच, ते अगदी सोपा प्रश्न राहतो. पण हा जर प्रश्न तुमचा म्हणजे तुमचा रिझल्ट पण जाऊ शकतो या एका मार्कासाठी, म्हणून हे महत्त्वाचं लिहून घ्या. एकदा लिहून घेतलं तरी 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला येऊन जाते, लक्षात ठेवा. जागतिक अन्न पुरस्कार हा अन्न याच्यामधला आपण काय म्हणू, नोबेल पुरस्कार आहे म्हणून लक्षात ठेवा. ओके, तर मारिया हँग्रिया ब्राझीलच्या आहेत त्यांना. ओके, जागतिक अन्न पुरस्कार 2025चा त्यांनी बऱ्याच गोष्टी त्या याच्यामध्ये केलेल्या आहेत. ओके, ग्लोबल टीचर प्राईज, ग्लोबल टीचर म्हणजे टीचरसाठी. ओके, बेस्ट टीचर रुबल नागी यांना भेटला आहे. ओके, भारतीय वंशाचे आहेत ते रुबल नागी, भारतीयच आहेत रुबल नागी. तर यांनी बऱ्याच चांगल्या प्रकारे काम केलं. लक्षात ठेवा, भारतामध्ये जे काही भिंती आहेत तर भिंतीवर त्यांनी जे काही झोपडपट्टी आहे झोपडपट्टी त्यांनी रंगवून ठेवल्या म्हणजे अभ्यासासाठी. ओके, लर्निंग वॉल म्हणू आपण त्याला. अशा प्रकारे त्यांनी केलेल्या जवळपास 10 लाख ग्रामीण विद्यार्थ्यापर्यंत त्यांनी शिक्षण पोहोचवलं आहे. तर म्हणून त्यांना जे काही इंटरनॅशनल लेवलचा पुरस्कार म्हणतो आपण ग्लोबल टीचर, तर तो त्यांना मिळाला की ते बऱ्याच विद्यार्थ्यांसाठी त्यांनी ग्रामीण लेवलच्या गरीब विद्यार्थ्यांसाठी ओके त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे, म्हणून त्यांना हा महत्त्वाचा पुरस्कार मिळाला. क्रॉफर्ड पुरस्कार 2026 वीरभद्रन रामनाथन भारतीय वंशाचे हवामानशास्त्रज्ञ, भौतिकशास्त्रामध्ये हा पुरस्कार दिला जातो, गणितामध्ये पुरस्कार दिला जातो 3 गोष्टीसाठी. तर यांनी जे काही तापमान वाढायलं हे नुसतं तापमान कार्बन डायऑक्साईडमुळेच नाही वाढायला, इतर वायू बी कारणीभूत आहेत. त्यानंतर जे काही वातावरणामध्ये जे काय आपण म्हणू ओके प्रदूषण व्हायला, तर जे काही काळे ढग आहेत तेही त्याच्यामुळे निर्माण व्हायले असं त्यांनी सांगितलं. त्याच्यामुळेही पर्यावरण दूषित होत आहे. तर असं त्यांनी एक त्यांची थेसिस मांडली. त्यासाठी वीरभद्रन रामनाथन हे भारतीय वंशाचे आहेत. तर हे हवामानशास्त्रासाठी हा पुरस्कार मिळाला. तर हा 3 गोष्टीसाठी राहतो, एक तर हवामानबद्दल, त्याच्यानंतर भौतिकशास्त्र आणि गणितामधील हा पुरस्कार दिला जातो. लक्षात ठेवा, एवढं डीपमध्ये जाणार नाही, MPSCला जातात डीपमध्ये. इस्रायलच्या संसदेचा स्पीकर ऑफ द नेसेट हा मी प्रश्न घेतला होता. नेसेटमध्ये त्यांची संसद असते. तर पहिला पुरस्कार तो आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला, जे की त्यांचा महत्त्वाचा पुरस्कार. लक्षात ठेवा, कोणाचा? इस्रायल या सरकारचा. सध्या इस्रायल, इराण आणि अमेरिका युद्ध पार्श्वभूमीवर हा पुरस्कार विचारू शकतात, जे की नरेंद्र मोदी यांना मिळालेला आहे. इस्रायलचा सर्वोच्च नागरी पुरस्कार हा पहिला, हे विचारायची दाट शक्यता कोण आहे? आतापर्यंत सर्वोच्च नागरी पुरस्कार जसं की आपण भारतरत्न म्हणतो, भारतरत्न आपण नेल्सन मंडेला लिहिलं आहे, एक भारतीय नसून आणि एक हे आहेत. लक्षात ठेवा, एक त्याचं नाव कमेंट करा, मला माहीत आहे त्याचं नाव आठवण आलं. 2च जणाला दिलं आहे आपण. ओके, जसं की त्याचं नाव काय आहे मग, खुदाई खिदमतगार संघटना त्यांनी स्थापन केली होती. ओके, मला टायमावरच आठवत नाही. तर हे लक्षात ठेवा. तसंच जसं की आपण भारतरत्न पुरस्कार आपल्या म्हणजे परदेशातील व्यक्तीला नेल्सन मंडेलासारख्या, तर तसा हा पुरस्कार पहिला पुरस्कार त्यांनी इस्रायलचा व्यक्ती सोडून दुसऱ्या व्यक्तीला दिला, ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्प, डोना बापू. लक्षात ठेवा. तर इस्रायल प्राईज ओके, जे की सर्वात मोठा नागरी सन्मान आहे, आपला भारतरत्न आहे. ओके, तर तसा तो पुरस्कार आहे. ओके, तर तो आहे डोनाल्ड ट्रम्प याला दिला, पहिला इस्रायल व्यक्ती सोडून, जो की डोनाल्ड ट्रम्प, जो की सर्वोच्च पुरस्कार आहे इस्रायलचा. इफको ओके, इफको साहित्य सन्मान 2025 मैत्रेयी पुष्पा, हिंदी साहित्यिक आहेत हे बी. ओके, एक लेखिका आहेत हिंदी साहित्याबद्दल, मैत्रेयी पुष्पा यांना मिळाला. वायली रिसर्च हिरोज प्राईज ओके, डॉक्टर चंद्रकांत लहरिया यांना दिला. ओके, औद्योगिक त्याला काय म्हणू आपण, मेडिकल क्षेत्रासाठी डॉक्टर. ओके, वैद्यकीय क्षेत्रासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. ओके, त्यांनी बऱ्याच गोष्टी केल्या. लक्षात ठेवा. ओके, लस हे ते निर्माण केल्या आणि त्यावर काम केलं बरंच. ओके, त्यासाठी त्यांना पुरस्कार मिळाला. लता मंगेशकर, भारतरत्न लता मंगेशकर वैद्यकीय रत्न पुरस्कार. डॉक्टर S राजेश्वरन यांनी बऱ्याच जे काय हृदय शस्त्रक्रिया आहे हे विनामूल्य केल्या, बऱ्याच गरिबांना त्यांचे जीवनदान दिलं त्यांना, म्हणून त्यांना भारताची जी काही गानकोकिळा आहे लता मंगेशकर, तर त्यांच्या नावाचा अजून एक पुरस्कार आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये. ओके, तर तो पुरस्कार डॉक्टर S राजेश्वरन यांना मिळाला, कारण हे म्हणजे जे काही आपल्याला दिसलं लता मंगेशकर हे भारतीय गायिका होत्या, म्हणून हा पुरस्कार विचारायची दाट शक्यता आहे. सरासरी भारतीय पुरस्कारावर जास्त भर देतात कोणत्याही पेपरला. अतिविशिष्ट रेल्वे सेवा, रेल्वे अधिकारी आहे चंदन सेन्ना, हे एक रेल्वे अधिकारी आहेत. त्यांनी बऱ्याच काही जे काय म्हणू आपण रेल्वेमध्ये चांगल्या उपाययोजना केल्या. प्रवाशाच्या जे काय पायाभूत सुविधा म्हणू, जे काय रेल्वे स्टेशन जे काय स्वच्छ बऱ्याच गोष्टी राहतात रेल्वे स्टेशनवर, तर त्या त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळल्या, म्हणून त्यांना हा अतिविशिष्ट रेल्वे सेवेचा पुरस्कार मिळालेला आहे, जे की 16 एप्रिलला दिला जातो. कारण पहिली रेल्वे आपली ओके बोरीबंदर ठाणे जे काय आपण म्हणतो CST पासून ते याच्यापर्यंत धावली होती ठाणे.
ओके 34 किलोमीटर 1 तास जवळपास 30 मिनिट 1.5 घंटे घेतले होते त्यांनी बऱ्याच गोष्टी. ओके सिंध साहेब आणि जे काही आपण म्हणू ते त्यांचे इंजन पण विचारतात, तर हे GS मधला क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. ओके म्हणजे याच्या पार्श्वभूमीवर सांगितलं मी तर ते पण लक्षात ठेवा. ओके राष्ट्रपती पोलीस निशाण तर 15वे राज्य सिक्कीम ठरलं आहे. ओके पोलीस क्षेत्राबद्दल पुरस्कार दिला जातो तर 15वा राज्य ठरलेलं आहे सिक्कीम. ग्रॅमी पुरस्कार संगीत क्षेत्रामध्ये एक महत्त्वाचा पुरस्कार आहे, जसं की ऑस्कर आपण म्हणतो. ओके जे की चित्रपट सिनेसृष्टीतला, त्याच प्रकारे हा जे काही तुम्हाला दिसेल ग्रॅमी पुरस्कार हा संगीत क्षेत्रातला सर्वात मोठा पुरस्कार आहे, लक्षात ठेवा. तर हा सर्वोत्कृष्ट रेकॉर्ड म्हणून ओके गाणं जे क्रॅन्ड्रिड लमार नॉट लाईक उस याला भेटलेलं, लक्षात ठेवा. त्यानंतर सर्वोत्कृष्ट गाणे ग्रॅमी पुरस्कारामध्ये हे 2026 लक्षात ठेवा. लेटेस्ट सर्वोत्कृष्ट गाणे. काही पुरस्कार राहिले असतील तर ते अजून घेतो मी, लक्षात ठेवा. सर्चिंग करून अभ्यास करून पाहतो. ओके अजून बरेच पेपर पाहायचे राहिले माझे. ओके म्हणजे जे काय आता पेपर झाले मागच्या 15 तारखेला त्याच्यातले बरेच पेपर पाहायचे राहिले, तर पुरस्कार पेपर म्हणजे प्रश्न राहतो, लक्षात ठेवा. लईतले अर्धा 1 तास जाईल पण तुम्हाला तुमचा 1 ते 2 मार्क देईल, याच्यावर मी गॅरंटी घेतो, लक्षात ठेवा. बिली आयलिश आणि वाईल्ड फ्लॉवर, बाकी तुम्ही पाहून घ्या काही पुरस्कार घेतले नसतील तर. बिली आयलिश आणि वाईल्ड फ्लॉवर या गीताबद्दल लक्षात ठेवा. ओके सर्वोत्कृष्ट गाणे वाईल्ड फ्लॉवर. ब्रॅमन मॅक्सेसे हा आशियाचा नोबेल आहे. रायमन मॅक्सेवर एक आशियाचा नोबेल आहे, आशिया नोबेल. ओके हा आशियाचा नोबेल आहे, आशिया नोबेल. तर एनकेंट गल्ले हा भारत आहे, जे काय आपल्याला दिसतो. ओके आणि प्लेवियानो अँटोनियो ओके हे दुसरं आहे. त्यानंतर बिलानुएवा फिलिपाईन्सचा आहे, फिलिपाईन्सचा. आणि शाहिना अली ही मालदीवची आहे. तर यांना रायमन मॅक्सेसे पुरस्कार 2025 मिळालेला आहे. त्याच्यामध्ये 4-5 नाव लक्षात ठेवा. कोण नाही अवघडमध्ये जायचं असेल तर ते कोण नाही विचारू शकतात आणि कधी कधी डायरेक्ट नाव विचारू शकतात कोण आहे म्हणून ऑप्शनमध्ये. ओके बुकर पुरस्कार हा एक महत्त्वाचा पुरस्कार आहे. हे डेव्हिड झाले यांना मिळालेला आहे. कादंबरी त्यांची आहे फ्लेश ही कादंबरी, लक्षात ठेवा. कादंबरी पण विचारतात, कादंबरी फ्लेश या कादंबरीसाठी. ओके कधी कधी त्यांचं नाव देतील की बुकर पुरस्कार डेव्हिड झाले यांना मिळाला, तर कोणत्या कादंबरीसाठी? फ्लेश या कादंबरीसाठी, लक्षात ठेवा. ओके नेक्स्ट पहा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 बानू मुस्ताक यांना भेटला हार्ट लॅम्प या साहित्यासाठी. ओके हार्ट लॅम्प या साहित्यासाठी बानू मुस्ताक यांना मिळालेला आहे. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार ग्रेसा माशेल मोझांबिक यांनी जे काही स्त्रियाबद्दल बरंच कार्य केलं आहे. त्यानंतर जे काही नाबालिक म्हणजे काय म्हणू आपण स्त्रिया त्यांच्यासाठी कार्य केलं आहे, मुलांसाठी कार्य केलं आहे. ओके शालेय विद्यार्थ्यांसाठी बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत त्यांनी. आणि महत्त्वाचं म्हणजे जे काही नेल्सन मंडेला दिसतील तुम्हाला त्यांच्या पत्नी आहे ते. ओके जे की महत्त्वाचा इंटरनॅशनल पुरस्कार म्हणून आपण म्हणजे इंदिरा गांधीच्या नावावर दिला जातो, तो म्हणजे इंदिरा गांधी शांतता पुरस्कार. ओके जे की ग्रेसा माशेल यांना मिळालेला आहे 2025. डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार जे की शिवाजी शिक्षण संस्था कुठली अमरावतीची तर ती देत असते. तर ती द्यायला आपले मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस. शेतीसाठी बऱ्याच योजना केल्या त्यांनी, त्यासाठी ह्या ओके उपाययोजना केल्या, बऱ्याच काही योजना लागू केल्या, त्यासाठी हा पुरस्कार त्यांना दिला आहे. लोकमान्य टिळक पुरस्कार हे 1 ऑगस्टला दिला आहे, 1 ऑगस्ट 2025 नितीन गडकरी यांना, लक्षात ठेवा. ओके वाहतूक आणि मंत्री आहेत ते आपले महत्त्वाचे मंत्री आहेत. ओके बराच विकास केला आहे यांनी नितीन गडकरी यांनी. ओके सुभाषचंद्र बोस आपदा ओके आपत्ती प्रबंधन पुरस्कार म्हणून आपण त्याला. सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण 2026 संस्थात्मक विजेते आहेत. ओके सिक्कीम राज्य हे लक्षात ठेवा, सिक्कीम राज्य. आणि सुभाषचंद्र बोस आपत्ती म्हणून आपण पुरस्कार लक्षात ठेवा. त्यानंतर सुभाषचंद्र बोस आपदा प्रबंधन पुरस्कार वैयक्तिक कुणाला मिळाला तर सीता अशोक शेळके यांना मिळाला, लक्षात ठेवा. सीता अशोक शेळके. कुसुमाग्रज राष्ट्रीय पुरस्कार 2024 तर हा कुमार अम्बुज हिंदी कवी यांना मिळाला. तर हे जे काय नाशिकचं कुसुमाग्रज प्रतिष्ठान आहे त्यांच्याकडे दिला जातो. हा 1 लाखाचा पुरस्कार आहे. कुमार अंबुजांना हिंदी कवी, बघा हिंदी मगाशीच सांगितलं मी, हिंदी साहित्याबद्दल बरेच पुरस्कार मिळतात कारण हिंदी साहित्य खूप आहेत, खूप जास्त लिहिणारे आहेत, त्यामुळे सरासरी तो पुरस्कार हिंदी साहित्यिकेलाच तुम्हाला जास्त पाहायला भेटेल. त्यानंतर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार आपण मगाशीच पाहिलं देवेंद्र फडणवीस यांना मिळाला. अंजली माशेलकर पुरस्कार हा वैज्ञानिक तंत्रज्ञानामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे. इझी टच प्लस उपकरणाला मिळालेला, लक्षात ठेवा. ओके त्यानंतर डेटन लिटररी पीस प्राईज जीवन गौरव हा ओके लाईफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार आहे सलमान रश्दी यांना मिळालेला, लक्षात ठेवा. कोणता? डेटन लिटररी पीस प्राईज जीवन गौरव हा पुरस्कार, लक्षात ठेवा. त्यानंतर पहा डॉक्टर पोलोसमार ग्रेगोरियोस पुरस्कार 2025 हे नोट करा फास्टमध्ये. ओके कारण हे पुरस्कार सर वाचून जा, म्हणजे कारण तुम्हाला ऑप्शन डायरेक्ट दिसेल 33 कुठेतरी वाचलं बघ. ओके तर हे तुम्हाला लक्षात येईल, लक्षात ठेवा.
काही पुरस्कार हे इंटरनॅशनल राहतात, थोडंफार डोक्याला ताण देतात, पण तुमचा मार्क्स नाही गेला पाहिजे. तर डॉक्टर पोलोस मार ग्रेगोरियोस पुरस्कार हा 2025ला टेसी थॉमस यांना मिळालेला आहे. वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड 2025चा श्री श्री रविशंकर आध्यात्मिक गुरु आहेत ते. तर वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड आहे. वर्ल्ड लीडर फॉर पीस अँड सिक्युरिटी अवॉर्ड हा श्री श्री रविशंकर एक आध्यात्मिक गुरु आहेत. ओके, भारतातले, त्यांना मिळाला आहे, लक्षात ठेवा. आर के लक्ष्मण एक्सलन्स अवॉर्ड हे व्यंगचित्रकार होते एक लक्ष्मण, आर के लक्ष्मण. तर त्यांचा पहिला पुरस्कार आत्ताच यावर्षी सुरुवात झाला, जो की कोणाला मिळाला, आमिर खान यांना. आमिर खानचा सत्यमेव जयते कार्यक्रम पाहिला असेल तुम्हाला. त्यानंतर त्याचे बरेच सामाजिक चित्रपट आहेत. या त्याच्या चित्रपटाबद्दल म्हणजे ज्या प्रकारे तो चित्रपट बनवते त्यासाठी पहिला चित्रपट आहे, लक्षात ठेवा. म्हणजे याच वेळेस सुरू झाला आणि पहिला चित्रपट कोणाला मिळाला तर आमिर खानला मिळाला, लक्षात ठेवा. म्हणून हे एक जरा IMP म्हणू आपण. ओके, IMP आहे आमिर खान, लक्षात ठेवा. BCCI, तर BCCIचा पुरस्कार विचारतो महत्त्वाचा 2023-24चा जसप्रीत बुमराहला मिळाला, लक्षात ठेवा. जसप्रीत बुमराह जवळपास 34 सामन्यामध्ये 86 विकेट घेणारा गडी आहे. 34 सामन्यामध्ये ज्यामध्ये टेस्ट वगैरे सर्व आलं, वन डे, T20, म्हणजे एक जागतिक विक्रम केला आहे. 2024चा जो काही सामना मालिकावीर राहिलेला आहे तो. ओके, तर बऱ्याच गोष्टी त्याच्या नावावर आहेत जसप्रीत बुमराह. ओके, आणि नंतर त्याला पुन्हा एक महत्त्वाचा पुरस्कार दिला जे की विराट कोहलीला आधी भेटलेला आहे, ICC सर गॅरफिल्ड सोबर्स ट्रॉफी. तर हे ICCचा एक नामांकित पुरस्कार मानला जातो. तर यावर प्रश्न विचारू शकतात, लक्षात ठेवा. सर गॉरफिल्ड सोबर्स ट्रॉफी हा पुरस्कार आहे. याच्या आधी जसप्रीत बुमराहच्या आधी फक्त विराट कोहलीला मिळालेला आहे. तर जसप्रीत बुमराह एक फास्टर बॉलर आहे. ओके, तर बरंच ते सध्या फॉर्ममध्ये तुम्हाला दिसतो, बऱ्याच विक्रम त्याच्या नावावर झालेले आहेत, लक्षात ठेवा. फिफा सर्वोत्तम पुरुष खेळाडू, फिफामधला विनियस ज्युनियर दिसतो तुम्हाला, फिफामधला. ओके, फुटबॉलपट्टू तर याला मिळालेला, लक्षात ठेवा. संयुक्त राष्ट्रांचा महासचिव पुरस्कार 2025 मेजर स्वाती शांताकुमार. काय आहे, संयुक्त राष्ट्राचा जो काही एक पर्यावरणाबद्दलचा पुरस्कार आहे. ओके, तर हा मेजर स्वाती शांताकुमार यांना मिळालेला आहे. टायलर पुरस्कार, पर्यावरणातील नोबेल म्हणतात त्याला, टायलरला. ओके, टायलरला काय म्हणतात, पर्यावरणातील नोबेल. तर तो बनला टोबी कियर्स यांना, लक्षात ठेवा. तर पर्यावरणातील नोबेलमध्ये खूप मोठा पुरस्कार आहे. नोबेल म्हणले की लक्षात ठेवायचं की विचारू शकता, पण पर्यावरणातील नोबेल आहे. तर तो टोबी कियर्स यांना मिळाला. IEEE मेडल ऑफ ऑनर 2026 तंत्रज्ञान क्षेत्रातील, विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील पुरस्कार कोणाला मिळाला, जेन्सन हुआंग यांना मिळाला, लक्षात ठेवा. न्यू साऊथ वेल्स सायंटिस्ट ऑफ द इयर, तर हा प्राध्यापक नलिनी जोशी ह्या आहेत भारतीय, म्हणून लक्षात ठेवा. हे आहेत काय, भारतीय. म्हणून काय, न्यू साऊथ वेल्स सायंटिस्ट ऑफ द इयर 2025 कोणाला मिळाला आहे. ओके, प्राध्यापक नलिनी, भारतीयांचाच पुरस्कार आहे, भारतीयालाच मिळेल ना. मिस युनिव्हर्स 2025 फातिमा बॉन्श मेक्सिकोमधला आहे, लक्षात ठेवा. पहिल्या आहेत ह्या मिस युनिव्हर्स मेक्सिकोमधल्या पहिल्या. आतापर्यंत युनिव्हर्स यांच्या देशातला झालाच नव्हतं. ओके, त्यानंतर पहा गुगलचा पहिला AI फिल्म पुरस्कार झोबेर जिलासी लघुपट लिलीसाठी. पिक्चर कोणता आहे, लिली, लक्षात ठेवा. लघुपट आहे म्हणजे कमी वेळाचा. ओके, तर झोबेर जिलासी यांना मिळालेला आहे. मातृभूमी बुक ऑफ द इयर अरुंधती रॉय, बाप यांचं म्हणजे यांचं लिखाण अफाट आहे, अंगावर शहार आहे. बुकर पुरस्कार पण त्यांना मिळाला. अरुंधती रॉय म्हणजे विशेष सोडून द्या तुम्ही, एवढ्या जबरदस्त लेखिका आहेत. तर त्यांना कोणता पुरस्कार मिळाला, मातृभूमी बुक ऑफ द इयर. तर हे एक लक्षात ठेवा, अरुंधती रॉय म्हणून हे विचारू शकतात, लक्षात ठेवा. ओके, तर तो मातृभूमी बुक ऑफ द इयर त्यांना पुरस्कार मिळाला आहे. कोणत्या, अरुंधती रॉय. ज्येष्ठ म्हणजे त्याला काय म्हणून, लेखिका म्हणजे अफाट लेख आहे, अंगावर शहार आहे. तर त्यांचं चरित्र म्हणजे त्यांचं लिखाण एवढं जबरदस्त आहे. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार, राष्ट्रीय विज्ञानरत्न, आणि ह्याच वर्षी सुरू झाला म्हणून आपण म्हणजे 2024 पासून. तर हे जयंत नारळीकरला भेटायला विज्ञानरत्नाबद्दल भारत सरकारतर्फे दिला जाणारा पुरस्कार आहे. तर प्राध्यापक जयंत नारळीकर यांना मिळाला, मरणोत्तर मिळाला, लक्षात ठेवा, मेल्यानंतर, मृत्यूनंतर, सॉरी. ओके, तर काय आहे, राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार. ओके, विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये ज्यांनी योगदान दिलं त्यासाठी जिवंतपणे आणि मरणोत्तर पण दिला जातो तो पुरस्कार. नोबेल शांतता पुरस्कार 2025 नोबेल पुरस्कार, लक्षात ठेवा. ओके, नोबेल पुरस्कार फक्त हे वाचून घ्या. म्हणजे तुमचा 1 मार्क्स जर विचारलं तर असं नाही वाटलं पाहिजे की साल वाचायला लागत होतं, मार्क्स पडला असताना. बरं, आपण कटाळा करतो, अवघड नाव वाटतात, हे वाटते कोणतं नोबेल विचारायला काय, लय 10 मिनटं जातील एवढं तर घासतो आपण दररोज, वर्ष अभ्यास करतो. तर आधी एवढे तुम्ही वेळ देऊ शकता याला 10-15 मिनटं, 2दा लिहून काढा, लक्षात राहत नसतील तर. कारण 4 ऑप्शनमध्ये तुम्हाला येऊन जातात ते, फक्त आपल्याला करायचं काय, लिहून पाहायचं 1-2 वेळेस. ओके, म्हणून पहा नोबेल शांतता पुरस्कार आहे महत्त्वाचा, मारिया कोरिना माचाडो. ओके, शांतता पुरस्कार हे महत्त्वाचा आहे, मारिया, लक्षात ठेवा नाव. ओके, शांतता पुरस्कार मारिया कोरिना माचाडो.
नोबेल वैद्यकशास्त्रातला पुरस्कार, वैद्यकशास्त्रासाठी दिला जातो तो पुरस्कार. ओके, तो आहे मेरी इबुंको, ब्रेड रॅस्मुसेन, शिमोन साकागुची. तर नोबेल वैद्यकशास्त्रात पुढीलपैकी कोणाला पुरस्कार मिळाला नाही, तर हे 3 नाव देतील, अजून एखादं नाव देतील, म्हणून वाचा, लिहून घ्या. तर तुम्हाला माहीत राहते मी मेरी बुंको लिहिलं होतं बघ, फ्रेंड सॅम्युसेन लिहिलं होतं, आणि शिमोन साकागुची जे नवीन नाव राहील तुम्हाला माहीत राहते हे नाही गड्या. लक्षात राहा 4 ऑप्शनमध्ये फक्त लिहून घ्यायचं आहे, अवघड काहीच नाही. नोबेल रसायनशास्त्रातला पुरस्कार पहा, सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबिन्सन्स, ओमर यागी असे म्हणलं तर भारतीय राहतात. रॉबिन्सन्स म्हणलं तर हे युरोपियन, आणि कितागावा म्हणलं तर हे मग आशियातले कुठल्या तरी देशातले, चीन वगैरे, नाहीतर जापान वगैरे. नोबेल भौतिकशास्त्र पुरस्कार 2025, नोबेल भौतिकशास्त्रातला, फिजिक्समधला पहा भौतिकशास्त्रातला, जॉन क्लार्क, जॉन मार्टिनिस आणि मिशेल डेव्हरेट. 3 दिलेले आहेत, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. 3रं-4थं नाव दिलेलं ते तुमचं उत्तर राहील, लक्षात ठेवा. ओके, नोबेल अर्थशास्त्रामधला महत्त्वाचा पुरस्कार इकॉनॉमिक्समधला पहा, तर फिलिप अदियन, पीटर हॉविट आणि जोएल मोकिर. स्क्रीनशॉट घ्या. ओके, स्क्रीनशॉट घ्या, पहा आणि लिहून घ्या. म्हणजे याच्यामध्ये 3 नावं देतील तुम्हाला, नोबेल अर्थशास्त्रातला, नोबेल भौतिकशास्त्रातला, नोबेल रसायनशास्त्रातला, नोबेल शांतता तर एकच आहे, मारिया कोरिना माचाडो. तर हे खूप महत्त्वाचं आहे, शांततेवर जरा बऱ्याच वेळा विचारतात. आपल्या रवींद्रनाथ टागोरला मिळालेलं, लक्षात ठेवा. ओके, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024, राम सुतार, ज्येष्ठ शिल्पकार, जे की आपण 182 मीटरची पाहतो, मोठी उंच, जगातील सर्वात मोठी ओके पुतळा जगातला, ते त्यांनी डिझाईन केलं आहे. त्यानंतर इंदू मिलमध्ये जे काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे ते बी त्यांनी केलं आहे. त्यानंतर जे काय संसद भवनामध्ये ध्यान साधनेमध्ये गांधीजीचा पुतळा आहे ते बी त्यांनी केलेला आहे. त्यानंतर अयोध्यातला प्रभू रामाचा जे काही पुतळा आहे ते त्यांनी हे केलेला आहे. म्हणजे एवढे ज्येष्ठ शिल्पकार आहेत. तर त्यांचा 100व्या वर्षी त्यांचा हे झालं, लक्षात ठेवा, निधन झालं. तर त्यांना मृत्यूच्या आधीच हा महत्त्वाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला. 10 लाख त्याचं हे राहते, लक्षात ठेवा. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार. तर ह्याच्यावर प्रश्न विचारू शकतात. ओके, 100 वर्ष जगले ते. साहित्यभूषण पुरस्कार 2025, भालचंद्र नेमाळे. भालचंद्र नेमाळेला 2014चा हे पण पुरस्कार आहे, लक्षात ठेवा. ओके, ज्ञानपीठ पुरस्कार. आणि त्याच्यामध्ये कोसला आणि हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ, हे पण त्यांचं एक महत्त्वाचं गाजलेलं साहित्य काय, लक्षात ठेवा, पुस्तक आहेत, त्यांचे ग्रंथ आहेत. ओके, भालचंद्र कादंबऱ्या आहेत, कादंबऱ्या. कोसला ही कादंबरी महत्त्वाची आहे त्यांची. विंदा करंदी, मराठी पेपरमध्ये कधी विचारतात त्यांच्या नावावर. विदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार. ओके, विदा करंदीकरला पण ज्ञानपीठ पुरस्कार आहे, लक्षात ठेवा. ओके, 1986चा. रावसाहेब रंगराव बोराटे यांना मिळालेला, लक्षात ठेवा. ओके, नंतर गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार भीमराव पांचाळ, हे गझलकार आहेत. ते आपण गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार हा एक संगीत क्षेत्रासाठी आहे. पहिले आपण पाहिला काय वैद्यकीय क्षेत्रासाठी. तर त्यांचे बरेच वेगवेगळे राज्य पण त्यांच्या नावाने पुरस्कार देतात. ओके, जसं की मध्य प्रदेश झालं, हे पण राज्य येतं कारण मध्य प्रदेशमध्ये त्यांचा जन्म झाला होता. ओके, भीमराव पांचाळे, बरेच राज्य येतात त्यांच्या नावावर. ओके, स्थानिक आहेत, तेवढं काही विचारू नाहीत, ते महत्त्वाचे आहेत म्हणून विचारतात. तर गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 आणि 25 भीमराव पांचाळे यांना मिळाला. हे गझलकार होतं, लक्षात ठेवा. गझलकार, मराठी गझलकार. सुरेश भट यांच्या गझल त्यांनी संगीतबद्ध केल्या, लक्षात ठेवा. कोण? भीमराव पांचाळे. छत्रपती संभाजी महाराज प्रेरणा गीत, यावर पण एक पुरस्कार मिळाला. प्रेरणा गीत, त्यांची शौर्य आपल्याला या गीतातून कळालं, त्यांचं बलिदान किती म्हणजे हे होतं. तर या गीतामधून तुम्हाला दिसते, जे की अनादिमी अनंतमी लेखक आहेत त्याचे विदा सावरकर, लक्षात ठेवा. ओके, विनायक दामोदर सावरकर तुम्हाला या गीताचे लेखक दिसतील. अनादिमी अनंतमी कोणावर आहे ते? छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर लिहिलेलं. त्यानंतर 39वा राजर्षी शाहू पुरस्कार, 39वा, हे शब्द लक्षात ठेवा. तर डॉक्टर जब्बार पटेल यांचे प्रसिद्ध चित्रपट तुम्हाला पाहायला लागतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर एक चित्रपट आहे 2002चा, जबरदस्त पिक्चर काढलेला आहे त्यांनी. एक जबरदस्त दिग्दर्शक आहे, लक्षात ठेवा. आणि त्यांना जो पुरस्कार मिळाला ते आनंदवनसाठी दिला त्यांनी. आणि आनिस अंधश्रद्धा निर्मूलन समितीला त्यांनी ते 1 लाख रुपये देऊन केले. 1 लाख रुपये इथं पारितोषिक असते. एवढे सामाजिक भान असलेले दिग्दर्शक तुम्हाला दिसतील, जब्बार पटेल, लक्षात ठेवा. ओके, 18वा जनस्थान पुरस्कार 2025 सतीश आळेकर यांना मिळाला. जनस्थान पुरस्कार 18वा. त्यानंतर 58वे विष्णुदास भावे गौरव पुरस्कार, हे नाटकासाठी दिलेले असतात. विष्णुदास भावे नाटक याच्या क्षेत्रासाठी. नीना कुलकर्णी याला ज्येष्ठ अभिनेत्री आहे, लक्षात ठेवा. कोणता? विष्णुदास भावे कोणाला पुरस्कार मिळाला? नीना कुलकर्णी यांना, लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. स्क्रीनशॉट काढून घ्या, लिहून घ्या, बाकी काहीच नाही. आर्मिंडा फर्नांडिस, आर माधवन, हे काय पाहिलं आपण? पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रातील जवळपास 11 जणांना मिळाले. हे 11 पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रातील किती जणांना मिळाले यावेळेस, या 26 जानेवारीला जाहीर झालेले. तर पहा, 11 जणांना मिळाले.
तर याच्यामध्ये आकडा विचारू शकतात डायरेक्ट, कधी कधी नावं देतील नसलेली देतील, म्हणून हे 11 नावं लक्षात ठेवा, लिहून घ्या 2दा. म्हणजे कधी कधी तुम्हाला प्रश्न येतील की पुढीलपैकी महाराष्ट्रातील यांना पुरस्कार हा मिळाला नाही, कोणता, पद्मश्री, तर बाकी याच्यातलं कोणतंही नाव घेतील आणि नसलेलं देतील, किंवा याच्या आधीच्या कधीतरी पद्मश्री भेटला त्यांचं नाव टाकतील. तर तुम्हाला माहीत पाहिजे यावर्षी महाराष्ट्रातले पुरस्कार, तसे पद्मश्री बऱ्याच जणांना जाहीर झाले, लक्षात ठेवा. 131 पुरस्कार जाहीर झाले, त्याच्यामध्ये 113 तर पद्मश्रीच आहेत. ओके. आर्मिंडा फर्नांडिस, अशोक खाडे, त्यानंतर भिकल्या लाडक्या धिंडा, वारली चित्रकलेसाठी प्रसिद्ध आहे त्यांची एक कला म्हणून. ओके. जनार्दन बाबूराव बोथे, ज्युईटर तसी, आर माधवन, हे कलेसाठी त्यांना मिळाला. ओके. 3 इडियट्समधला माहीत आहे तुम्हाला. ओके. एक त्यांचा महत्त्वाचा पिक्चर आहे रॉबर्टी काहीतरी, पहा, ते एक महत्त्वाचा पिक्चर आहे त्यांचं, पहा. ओके. त्याचं दिग्दर्शन केलं आहे त्यांनी. तर आर माधवन एक नायक आहे, चांगल्यापैकी अभिनेते आहेत, त्यांनी जबरदस्त पिक्चर आहे त्यांचे. ओके, लक्षात ठेवा. दक्षिणात्य पण पिक्चर आहेत त्यांचे. रघुवीर तुकाराम खेडकर, त्यानंतर रोहित शर्मा क्रिकेटसाठी दिलं, तुम्हाला माहीत आहे 2024 वर्ल्ड कप त्यांनी चाललेलं आहे T20चं. सतीश शहा कलेसाठी मिळालेलं आहे मरणोत्तर. सतीश शहा, रोहित शर्मा, रघुवीर तुकाराम खेडेकर, सत्यनारायण नुवाल आणि श्रीरंग देवबा लाड. तर हे पहा, हे फक्त कशासाठी, हे नाव पाहून घ्या, म्हणजे याच्यातलं तुम्हाला काय प्रश्न विचारू शकतात की पुढीलपैकी कोणता विजेता नाही 2026च्या पद्मश्रीचा. त्याच्यामध्ये कोण कोण आहेत, आर्मिंडा फर्नांडिस दिसतील तुम्हाला, अशोक खाडे दिसतील तुम्हाला, भिकल्या लाडक्या धिंडा दिसेल तुम्हाला, जनार्दन बाबूराव बोथे दिसतील, ज्युईटर तसी दिसतील, आर माधवन कला क्षेत्रासाठी, रघुवीर तुकाराम खेडकर, रोहित शर्मा क्रिकेटमध्ये, सतीश शहा मरणोत्तर मिळाला, हे महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये क्रिकेटर एकच दिसतील तुम्हाला, कलेमध्ये 2-3 आहेत, लक्षात ठेवा. ओके. त्याच्यानंतर सत्यनारायण नुवाल, श्रीरंग देवबा लाड, तर हे विचारू शकतात, लक्षात ठेवा. ओके. मरणोत्तर विचारू शकतात, तर मरणोत्तर लक्षात ठेवा. सतीश शहा यांनाच मिळाला पद्मश्री, ते महाराष्ट्रातील. ओके. हे महाराष्ट्रातील पाहिलं आपण, पूर्ण कशातले आहे ते, महाराष्ट्रातील विजेते. अलका याग्निक आपण पाहिलो पद्मभूषण 2 नंबरचा, म्हणजे 3 नंबरचा, भारतरत्न, पद्मविभूषण आणि पद्मभूषण, महाराष्ट्रातील 3 जणांना. अलका याग्निक यांना मिळाला कले क्षेत्रासाठी, बरेच गाणे गायले आहेत त्यांनी, 3 दशकाहून जास्त काम केले त्यांनी, 30 वर्षाहून अधिक, बरेच बॉलिवूडमध्ये गाणे गायले आहेत, एकदम सुमधुर आवाजाची गायिका आहे ती, खूप गाणे आहेत त्यांची, दररोज ऐकतो आपण त्यांचे गाणे, लक्षात ठेवा. पियुष पांडे, मरणोत्तर कला, तर पियुष पांडे तुम्हाला दिसतील, तर हे पियुष पांडे एक दिसतात जाहिरात क्षेत्रातील, एका फेविकॉलच्या ॲड पाहतो आपण, फेविक्विकच्या पाहतो, कॅडबरीच्या पाहतो, कॉमेडी ॲड, तर हे जाहिरात क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव होतं. तर त्यांना पियुष पांडेला मरणोत्तर पुरस्कार दिला कलाबद्दल. उदय कोटक आणि व्यापार आणि उद्योगामध्ये दिला, उदय कोटक बँक दिसते तुम्हाला. धर्मेंद्र सिंह देओल, पद्मभूषण, लक्षात ठेवा, याच्यावर विचारू शकतात, 5 जण आहेत याच्यामध्ये पद्म, एक महाराष्ट्र मला तर हेच आहे, लक्षात ठेवा. तसं तर तिकडले होतं पण महाराष्ट्रात वास्तव होतं म्हणून महाराष्ट्राचं नाव घेतात, धर्मेंद्र सिंग देओलचं. ओके. मरणोत्तर पुरस्कार मिळाला आहे. ही मॅन, बॉलिवूडची ही मॅन. ओके. मरणोत्तर पुरस्कार मिळाला. केटी थॉमस, सार्वजनिक व्यवहारामध्ये दिलेला आहे यांना, लक्षात ठेवा. केटी थॉमस यांना, जिला काय म्हणू आपण, बरेच सामाजिक क्षेत्रामध्ये याच्यामध्ये काम केलं आहे त्यांनी. एन राजन कला क्षेत्रासाठी दिलेलं आहे. पी नारायण साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी यांनी महत्त्वाचं काम केलं आहे, एन नारायण यांनी. आणि PS अच्युतानंद, मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार, तर सार्वजनिक व्यवहारमध्ये राजकारण येत असं लक्षात ठेवा, राजकारण. तर हे तुम्हाला दिसतील VS अच्युतानंद, तर केरळचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत, लक्षात ठेवा. बऱ्याच चांगले देशामध्ये त्यांनी कामं केली आहेत, त्यांच्या देशामध्ये म्हणालो, त्यांच्या राज्यामध्ये केरळमध्ये, तर माजी मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यानंतर पी नारायण दिसतील तुम्हाला, साहित्य आणि शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलं काम केलं. तर पद्मभूषण मिळालं म्हणजे काय सोपं नाही, पद्मभूषण हा मोठा पुरस्कार, लक्षात ठेवा. ओके. तर महाराष्ट्रातील तुम्हाला हे दिसतील. तर पद्मविभूषण आहे ते, लक्षात ठेवा, पद्मविभूषण. ओके. पद्मविभूषण महाराष्ट्रातील विजेते ओके. तर कोण, धर्मेंद्र सिंग देओल दिसतील. तर हे महाराष्ट्रातील विजेता एकच आहे, लक्षात ठेवा, बाकीचे नव्हतं आपले. इथे केलं हे चुकीनं, महाराष्ट्रातील एकच आहे, धर्मेंद्र सिंग देओल. माझंही लक्ष नाही, धर्मेंद्र सिंग देओल, बाकी वेगवेगळ्या राज्याचे आहेत, लक्षात ठेवा. इथं तुम्हाला केरळचं सांगितलं मी, VS अच्युतानंदन. ओके. तर पहा, KT थॉमस 5 जण आहेत, 131मध्ये 5 जणाला दिला. KT थॉमस भारतरत्न कोणालाच नाही. एन राजन कला, पी नारायण साहित्य आणि शिक्षण, VS अच्युतानंद मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार, याचे हे पण लक्षात ठेवा. कोणत्या काय याच्यासाठी, कलेसाठी त्याला धर्मेंद्रचा येईलच, कलेसाठी. सार्वजनिक व्यवहार, राजकारण किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये दिलेला आहे KT थॉमस यांना, एन राजन यांना कलेसाठी, त्यानंतर पी नारायण साहित्य आणि शिक्षण क्षेत्रासाठी, आणि VS अच्युतानंद मरणोत्तर सार्वजनिक व्यवहार. म्हणजे याही गोष्टी लक्षात ठेवा, कारण एक भारतातला आपण काय म्हणू 2 नंबरचा पुरस्कार आहे, तर हा पुरस्कार विचारू शकतात, लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट पहा काय दिलं आहे का, तर पहा
महत्त्वाचे पुरस्कार आहेत. जवळपास 70-80च्या घरामध्ये हे पुरस्कार आहेत. तर एवढे पुरस्कार वही पेन घ्या आणि लिहून घ्या. लय तुमचा 1 तास जाईल, पूर्ण व्हिडिओ पाहून 2 तास जातील, पण याच्याबद्दल तुमचा प्रश्न कोणताच जाणार नाही. राहिलं फक्त आता लेटेस्ट झालेला ऑस्कर, कारण बऱ्याच पोलीस भरतीमध्ये पाहिलं मी की लेटेस्ट प्रश्न विचारत आहेत. जसं की लेटेस्ट असा राज्यपालावर पुरस्कार, म्हणजे राज्यपाल कोण झाले महाराष्ट्राचे, तर याच्यावर पण पुरस्कार विचारला आहे, लक्षात ठेवा. ओके, जे की जिष्णुदेव शर्मा झालेले आहेत, वर्मा. ओके, म्हणजे लेटेस्ट लगेच त्या हप्त्यातल्या घडामोडी पण पाहून जा तुम्ही, कारण तुमचा मार्क जाणार आहे. त्यावर आपण आता नवीन एक सिरीज सुरू घेऊन येत आहोत, दररोजच्या चालू घडामोडी. ज्या तारखेच्या चालू घडामोडी आता उद्यापासून आपण पाहू, 20 मार्चपासून आपण तेच चालू करू, की प्रत्येक दिवसाच्या 10-12 जे काय चालू घड्या महत्त्वाच्या असतील, कारण हे तुमचा जे पुढील पेपर होईल त्यासाठी तुम्हाला कामी येतील. ओके, पोलीस भरतीचे पुढील पेपर राहिले बऱ्याच विभागाचे, पोलीस भरतीमध्ये काय गटं राहतात त्या गटाचे, तर त्यावर आपण चांगले व्हिडिओ म्हणजे तुमच्या फायद्याचे व्हिडिओ घेऊन येत आहोत. चला तर आपण पुढच्या एका नवीन अशाच व्हिडिओमध्ये भेटू. चला तर मग धन्यवाद.